दोडक्याची भाजी म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात, पण थांबा. आज मी अशी एक भन्नाट पद्धत दाखवणार आहे की एकदा ही भाजी खाल्ली तर आठवड्यातून दोनदा नक्की बनवाल. यात मी एक छोटी ट्रिक वापरली आहे, त्यामुळे दोडक्याच्या भाजीला पाणी सुटत नाही, चव अप्रतिम लागते आणि घरातले अगदी दोडका न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. चला लगेच सुरू करूया ही खास दोडक्याची भाजी. नमस्कार युट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला एकदम साधी आणि सोपी झटपट बनणारी युनिक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक सर्वात सिक्रेट एक टिप सांगणार आहे, त्यामुळे तुमची रेसिपी अजिबात बिघडणार नाही. तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी पाव किलो दोडके घेतलेले आहेत. आता हे दोडके आपल्याला काय करायचे आहेत, घेताना कोवळेच घ्यायचे आहेत आणि दोडक्याची जी वरच्या शिरा असतात, तर त्या दोडक्याच्या शिरा आपल्याला सोलणीच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत. आता या दोडक्याच्या शिरा आहेत की नाही, याची चटणी पण बनवली जाते. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट करा. मी त्याची चटणीची रेसिपी सुद्धा तुमच्याशी शेअर करेल. आता दोडक्याच्या पूर्ण शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अगदी अलगद काढायच्या आहेत. त्याने चवीला दोडक्याची भाजी अप्रतिम लागते. त्यामुळे दोडक्याच्या शिरा आवर्जून काढा. आता दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत. आता दोडक्याचा देठाचा आणि बुडक्याचा भाग जो आहे, तर तो आपल्याला कट करून काढायचा आहे. तर दोन्ही साइडने बघा थोडा-थोडा भाग कट करून घेतलेला आहे दोडक्याचा आणि आता इथं आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे. आता इथं दोडक्याच्या फोडी तुम्हाला कशा करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही करू शकतात. इथं मी गोल-गोल अशा चकत्या करून घेणार आहे. जर इथं तुम्हाला एकदम पातळ स्लाइसमध्ये जर दोडका कट करून घ्यायचा असेल ना, तरी सुद्धा चालेल किंवा आपण भरली कारली जशी आपण तुकडे करून त्याच्यामध्ये मसाला भरतो की नाही, अगदी तसं जरी तुम्ही दोडका कट करून घेतला तरी सुद्धा चालेल. आता दोडका कट करून झालेला आहे. आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पोहे खायचा चमचा, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये आपण जो कट केलेला दोडका आहे, तर तो दोडका या पाण्यामध्ये घालायचा आहे. ही सर्वात सिक्रेट टिप आहे. ही आठवणीने फॉलो करायची आहे. चला, आता लगेच आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे. त्याच्यासाठी बघा, इथं आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे थोडेसे शेंगदाण्याला डाग पडेपर्यंत भाजले, की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने दोडक्याची भाजी नक्की बनवून बघा. नक्की सगळेजण घरातील सर्वजण आवडीने खातील. नंतर घालायचं आहे सुक्कं खोबरं आणि नंतर घालायचे आहेत आपल्याला पांढरे तीळ, पांढरे सफेद तीळ घालायचे. नंतर धने घालायचे आहेत. आता इथं तीळ 2 चमचे घातलेले आहेत, धने 2 चमचे, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे सुकं खोबरं घालायचं. नंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि नंतर हे आपल्याला सर्व जिन्नस चांगलं आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. नंतर घालायची आहे आपल्याला बरीच अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर ही देठासकट घालायची आहे. त्याचा फक्त बुडक्याचा भाग कट करायचा आणि कोवळ्या जी काड्या असतात की नाही, तर त्या सुद्धा घालायच्या. त्याने दोडक्याची भाजी अप्रतिम अशी लागते. थंड झालं की आपल्याला त्याचं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता या पद्धतीने आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडं दोडका आपला मस्त असा मिठाच्या पाण्यामध्ये घातलेला होता. त्याने कसं काळा वगैरे पडू नये म्हणून आणि नंतर आपल्याला एक गाळण घ्यायची आहे किंवा चाळणी. तर दोडका जो आहे तो नितळण्यासाठी आपल्याला काढून त्या चाळणीमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही जास्तीचा ओलसरपणा असतो, तर तो नितळून जातो पाणी. नंतर पॅनमध्ये 2 पळ्या इतकं तेल घालायचं आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं, तर ते वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. साधी, सोपी आणि चमचमीत, झणझणीत अशी खूपच टेस्टी, स्वादिष्ट अशी ही दोडक्याची भाजी आहे. एकदा नक्की ट्राय करा. नंतर याच्यामध्ये घालायचा आहे आपला कीर्तीज मसाला. तर कीर्तीज मसाल्यांमधील काळा मसाला घालायचा आहे. नंतर लाल तिखट घालायचं, थोडीशी हळद घालायची पाव चमचा. नंतर धनेपूड घालायची आहे. तुम्हाला जर आपले कीर्तीज मसाले ऑर्डर करायचे असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला WhatsApp नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही WhatsAppला जायचं आहे
आणि WhatsAppला जाऊन मेसेज करायचा आहे आणि तुम्ही तुमचे मसाले, लाल तिखट, धनेपूड, शेंगदाणा चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी, ग्रेव्ही मसाला ऑर्डर करायचा आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा ग्लास इतकं पाणी, नंतर घालायचं चवीनुसार मीठ आणि नंतर झाकण लावायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहेत. आता बघा सर्व मसाले मस्त शिजलेले आहेत आणि तेल सुटलेलं आहे. नंतर याच्यामध्ये जो आपण दोडका नितळण्यासाठी ठेवलेला होता, तर तो दोडका घालायचा. दोडक्याच्या फोडी घालायच्या याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला जर रस्सा जर थोडाफार नसेल बनवायचा ना, तर तुम्ही याच्यामध्ये आता पाणी नाही घातलं तरी सुद्धा चालेल. असंच तुम्ही अगदी 2-3 मिनिट हा दोडका शिजवून घेतला ना, तरी सुद्धा चालेल. ही भाजी तुम्हाला असं कधी टिफिनसाठी देण्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा जर बाहेरगावी कुठं जायचं असेल ना, तर तुम्ही ही दोडक्याची भाजी अशीच टिफिनमध्ये नेऊ शकतात. नंतर 2-3 मिनिटांनी आपल्याला काय करायचं, परत झाकण काढायचं, मिक्स करायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि परत आपल्याला 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. दोडका शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटात भाजी आपली बनवून तयार होते. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी. मग तुम्हाला रेसिपी आवडली आहे, इथपर्यंत रेसिपी पाहता आलाच आहात, तर पटकन आपल्या या रेसिपीसाठी एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आणखीही आपल्या कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर वाट कसली बघताय, पटकन सबस्क्राईब करायचं आहे, साईडची बेल वाजवायची आहे. बघा इथं आपली चमचमीत झणझणीत अशी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. नंतर घालायची आहे आपल्याला वरतून 1 चमचा कसुरी मेथी घालायची, नंतर मिक्स करायची. इथं आपली दोडक्याची रसरशीत अशी झणझणीत आणि चमचमीत अशी स्वादिष्ट, चविष्ट अशी दोडका भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जर तुम्हाला कीर्तीज मसाले ऑर्डर करायचे असतील, तर इथे दिलेल्या नंबरवर पटकन जायचं आहे आणि WhatsAppला हाय पाठवायचा आहे आणि तिथून तुम्हाला मसाले बुक करायचे आहेत.